या निवडणुकीकडे आपण कसं पाहता? खरं तर ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी म्हणजे मागील बऱ्याच वर्षापासून आम्ही इथे काम करत आहोत. मागील 3 वर्षापासून मी आदरणीय शहीद भाई खान यांच्या नेतृत्वाखाली पेडगाव सर्कलमध्ये विविध विकास कामं असू द्यात किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून माझा संपर्क आहे. त्यामुळे आपण बघितलं की या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे बऱ्याच दिवसापासून हे कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असताना बराच रेंगाळत गेला. मात्र एकदम डिक्लेअर झाला तर असं झालं की एकदम म्हणजे कमी कालावधी भेटला, एक 20 दिवसाचा. मात्र त्याचा आमच्यावर असा परिणाम यामुळे झाला नाही की आम्ही ऑलरेडी सगळ्या तयारीत होतो. त्यामुळे तसं काही आम्हाला जाणवलं नाही, आम्हाला कुठलं दडपण नाही आलं आणि आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम चालू आहेत. आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे त्याचं फळ म्हणून आम्हाला लोक या मतदानरूपी आशीर्वाद देतील असा आम्हाला विश्वास आहे. निवडणुकीला उभे राहायचं हे आधीच आपण ठरवलं होतं. म्हणजे निवडणुकीला उभं राहणं नाही, मात्र एक सामाजिक कार्याचे लोकांशी जनसंपर्क आहे. कारण शेवटी हे आरक्षण हे बाबी आहेत. समजा की आरक्षण डिक्लेअर होणं, मात्र योगायोगानं म्हणजे असं सांगतो की आरक्षण पुरुषासाठी सुटलं नसतं. सुटलं तरी आम्ही जोही पक्षानं उमेदवार दिला असता आम्ही त्याचं काम म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या प्रेरणेतून आम्ही 80% समाजकारण व 20% राजकारण अशा प्रकारे आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे माझ्याऐवजी कुठलाही उमेदवार असला असता तर आम्ही तेवढ्याच जोमाने काम केलं असतं आणि त्याला निश्चितपणे विजय केला असता. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक अवघड जात नाही. तुमचा मतदारसंघ हा तालुक्यामध्ये केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी जे प्रतिनिधित्व केले त्यांनी मोठा विकास केल्यास बोललं जाते. नेमका तो विकास झालाय की नाही आजपर्यंत? नाही झाला विकास. तेच सांगतो मी तुम्हाला की हा विकास नाही झालेला. कारण आज तुम्हाला सांगतो पेडगावमध्ये मागील 20 वर्षापासून पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की आजही आम्हाला एक सामान्य कुटुंबाला आज 500 रुपये महिन्यानं पाणी विकत घ्यावं लागतं. आज जी आमच्या पेडगावमध्ये 14-15 कोटी रुपयाची जी नळ योजना मंजूर झाली तिथं कुठलंही मागच्या 1-1.5 वर्षापासून काम रखडलेलं आहे. आपण मागे बघितलं की तिथं काही लोकांनी आंदोलन केलं होतं. एका युवकाने टाकीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस देखील सीओनी त्यांना सूचना दिल्या, पण ते कॉन्ट्रॅक्टर कुणाला ऐकायला तयार नाहीत आणि एक ग्रामस्थ म्हणून आपण लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून ते काम रेंगाळलेलं आहे. तर पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचे प्रश्न असू द्या, म्हणजे बाकी मूलभूत सुविधा असू द्या, या सगळ्याचे प्रश्न जशाला तसे उपस्थित आहेत. त्यामुळं असा कुठलाही विकास झालेला नाही. विधानसभा निवडणुकांनंतर ज्यांनी आतापर्यंत तिथं प्रतिनिधित्व केलं लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये त्यांनीही तिथं विकास कामं केली असं मोठं बोललं जातं. त्यांनी रस्ते केले, पाण्याचा प्रश्न मिटवला, हे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं. नाही झालं ना. मग हे जर झालं असतं तर विधानसभा निवडणुकीमध्ये समजा जे ओरपडकर साहेब आहेत त्यांना नाही मतं मिळाली ना, तिथं 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. विकास झाला असतं तर असं झालं नसतं. बाबाजानींचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही विकास केला. मागे बाबाजानीचा तर हा 2-2.5 वर्षाचा कार्यकाळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही सोबत असताना काम केलं. मात्र 2.5 वर्षामध्ये जो विकास काम व्हायला पाहिजे होते ते निश्चितपणे झालेले नाही आहेत. हे जे सगळे फोल आहेत डावे जे समजा म्हणतात विकास केला आहे आम्ही, तर तसा प्रकारचा कुठलाही विकास झालेला नाही. मूलभूत सुविधा आजही म्हणजे मला एक म्हणजे विकास जर समजा तुम्ही मग पाण्याचा प्रश्न तसाच आहे, तुमच्या रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, तुमच्या मूलभूत सुविधा नाली कामच तसेच आहेत, मग विकास झाला कुठं बघ? जर ह्या मूलभूत सुविधा आहेत ज्या आहेत त्याच अजून लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर मग विकास कशाला म्हणायचं? आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तुमचे विरोधक आहेत ते प्रचार करतायत की AC मधलं नेतृत्व आणि आम्ही जनसामान्यात काम करणार आहे, अशा प्रकारचे काही मला पोस्टरही पाहण्यात आले. नाही मग AC मधलं तुमच्यावर AC मधलं नेतृत्व असा आरोप केला. नाही मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि AC हा प्रकार माझ्याकडे नाही. आपण सर्वजण जाणता मी मागील 15-20 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे आणि AC संस्कृती माझी नाही. कारण मला कुठला वारसा नाही. माझ्या घरातलं माझ्या कुणी सरपंच देखील झालेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे AC असल्याचं काय संबंध? मी काय आमदाराचा खासदाराचा मुलगा नाही आणि मी सर्वसामान्य संघर्ष करत आलेलो. आपणही बघितलेलं आहे. मी एक युवक म्हणून चळवळीतून काम करत आलेलो आहे आतापर्यंत. त्यामुळे हे मला लागू होत नाही. तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला तिथं पिछेहाट झाली होती. हो. आता ते एक मोठा गॅप आहे तो पूर्ण करायचा आहे. कशा पद्धतीनं तुम्ही त्यावर लक्ष देता? आता पिछाहाटाचा सांगायचा मुद्दा की जो सईद खान साहेबांना जो परभणी तालुक्यामध्ये त्यांचा जो संपर्क कमी पडला, आपण बघितलं त्यांचं जे काम होतं. एक तर अशी अपेक्षा होती सर्वांना की शिवसेनेला ही सीट सुटेल आणि शिवसेनेच्या वतीनं सईद खान साहेबांना उमेदवारी मिळेल, पण ऐनवेळेस हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यामुळं त्यांना ते अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्यामुळं ते जे होतं की एक शिवसेनेचं पाठबळ त्यांना भेटलंच नाही ना, तसं पाहिजे होतं. एक महायुतीचे जर उमेदवार म्हणून ते जर उभे राहिले असते निश्चितपणे चांगल्या प्रकारे निवडून आले असते. तुम्हाला मिळेल का? हां निश्चितपणे. आता मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे
त्यामुळे मला निश्चितपणे शिवसैनिक जे जुने शिवसैनिक आहेत ते माझं काम आहे, आदरणीय सईदभाई खान साहेबांचं काम आहे मधल्या 3 वर्षामध्ये. आणि हे सांगतो मी की आपल्याला पाथरी नगरपालिकेमध्ये जनतेने दाखवून दिलं, पाठीशी राहिलेलं आहेत की आपलीसुद्धा जेव्हा चर्चा झाली होती की आपण म्हणजे अशी चर्चा होती की 3 नंबरला जाईल एखाद्या बाण आपण जे आपण बोललो होतो की लढतीमध्ये. मात्र तिथल्या सईद खान साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथल्या नगराध्यक्ष आणि पूर्ण बहुमतानं नगरपालिका ताब्यात दिलेली आहे. त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आमच्या या ग्रामीण भागातल्या निवडणुकीवर होत आहे. 20 वर्षापूर्वी तुम्ही गोरपुडकरांचे खानदेश समाजात सोडून ओळखल्या जात होता. बरोबर. 20 वर्षाच्या या प्रवाहात ही शिवसेनेची जाळ केव्हापासून जोडल्या गेली आहे? मी 2014 पासून शिवसेनेशी काम करतो. आपलं माझ्यासोबत आपण तर केलं आहे. मी 2002ला आपण जेव्हा मित्रमंडळ स्थापन केलं आपण सोबत होतात सगळेजण. तर बाकी कौटुंबिक संबंध आहेत, पण एक राजकीय विचारधारा होती ती न पटल्यामुळे किंवा बाकी काही गोष्टीमुळं मला हा पक्षात निर्णय घ्यावा लागला. पण मी मागील 2014 पासून शिवसेनेचं काम करत आलेलं आहे आणि शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतो. नुकताच झालेल्या नगरपालिकेची निवडणूक असतील, महानगरपालिकेची निवडणूक असतील, त्याच्यामध्ये शिवसेनेला कुठेतरी तेवढा लोकांनी सपोर्ट केलेला दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षामध्ये अनेक असे मोठे नेते ज्यांच्यामध्ये गटबाजी आहे. तर नेमकी तुम्ही कोणत्या गटात वळता आणि कोणाच्या नेतृत्वात तुम्ही काम करायचं असं ठरवलं? नाही, म्हणजे गटात वळतात म्हणण्यापेक्षा मी शिवसेना प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक प्रदेश सईदभाई खान यांच्या नेतृत्वाखालीच मी प्रवेश केलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये 3 जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे 3 जिल्हा प्रमुख आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने आनंद भरोसे परभणी आणि जिंतूर मतदारसंघाचं नेतृत्व करतात, विशाल कदम गंगाखेड मतदारसंघाचा, आणि पाथरी मतदारसंघाची जबाबदारी ही सईदभाई खान साहेबांकडे आहे. त्यामुळं मी सईदभाई खान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो. बाकी आनंद भरोसे आणि विशाल भरोसे नेहमी सहकार्य असतं. मात्र मूळ जो आमचा मतदारसंघाची जबाबदारी सईदभाई खान असल्यामुळं आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली काम आम्ही करतो. वारंवार गटबाजी समोर येते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी कार्यकर्त्यांना कळत नाही की नेमकं कोणत्या नेतृत्वाकडे बघावं. यासाठी तुम्ही कोणत्या नेतृत्वाकडे बघता जे तुम्हाला वाटतं की हे नेतृत्व पक्षाचं करू शकतात आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना एक खंबीरपणे उभी करू शकते? खरं सांगायचं म्हणजे सईदभाई खानच हे असं नेतृत्व आहे जे त्यांना समजा नाही का आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतःचे मानसपुत्र मानतात आणि त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आपणही बघितलं की आज जेही समजा उद्धव ठाकरे गटाकडे जे नगरसेवक गेले एकदम निवडणुकीच्या काळामध्ये, जसं आपण माजुलालाही सांगितले होते, ते सर्वजण सुरुवातीला शिंदे साहेबांच्या काळात शिवसेनेमध्ये आदरणीय सईद खानच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला होता. मात्र मधल्या काळामध्ये सईद खानकडे परभणीची महानगरपालिका जबाबदारी नसल्यामुळं त्यांनी मग ते स्थानिक नेतृत्व त्यांना नाही पटलं म्हणून त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा फटका निश्चितपणे या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जर सईदभाई खान यांच्या नेतृत्वाखाली जर या निवडणूक लढवली असती तर निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं असतं असं मला वाटतं. परभणीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करतात. तिथे सईद खान जे आहेत ते एक मुस्लिम अल्पसंख्याक नेतृत्व आहे जे पुढे आलेलं आहे. मग त्यांच्या निर्देशनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास टाळाटाळ होते असं दिसून येतं. नाही, खरं सांगायचं म्हणजे आता हे ज्यांची स्वतःची विचारधारा आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब तर सर्व 18 पगड जातीला आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करतात. त्यांनी आज पाथरीमध्ये जर तसं असतं समजा तर पाथरीमध्ये एक अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याला तिथं उमेदवारी दिलेली आहे. अब्दुल सत्तार साहेबांच्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम, आज बरेचसे मुस्लिम आज नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक झालेले आहेत, नगराध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांचं नेतृत्व, बाकी स्थानिकचे नेते जे स्वतः घेतात त्याची ती वैयक्तिक भूमिका आहे. मात्र पक्ष असं कुठलाही जाती धर्म भेदभाव करत नाही. आता तुम्ही बोलताना म्हणजे सईद खान यांच्या नेतृत्वात महापालिका जर लढवली असती तरी यश आलं असतं. हो, म्हणजे इथल्या नेतृत्वावर विश्वास नाहीये का? काही इथलं नेतृत्व कमकुवत आहे असं म्हणायचं? कमकुवत नाही, म्हणजे टीमवर्क झालं असतं ना. आणि दुसरे 2 गोष्टी अजून झाल्या की इथं सर्व शिवसैनिकांची आणि झालेही प्रयत्न शिवसेना भाजपने एकत्र लढावं अशी सर्वांची अपेक्षा होती. इथलं जे मतदार जो आहे महायुतीचा त्यांची इच्छा होती की शिवसेना भाजपने सोबत लढावं, महायुतीतून लढावं. मात्र ऐनवेळेस कुठल्या तरी त्यांच्या तडजोडीमध्ये ते निवडणूक स्वतंत्र लढवावी लागली. त्यामुळे त्याचा फटका या निवडणुकीमध्ये बसला. भाजपच्याही जागा कमी झाल्या ना. आज भाजप एवढा मोठा पक्ष असताना, आज परभणीमध्ये पालकमंत्री असताना देखील त्यांनाही त्याचा अपयशाला सामना करावा लागला. परभणी महापालिकेमध्ये 0 राहिला खातं ओपन करू शकला. हो, जिल्हा परिषदमध्ये काय पोझिशन राहील? नाही, मग मी तुम्हाला तेच सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे आता मी एक सांगतो की पाथरी मतदारसंघाचं झालं. आज परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी मतदारसंघातच आपल्या जास्त आम्ही 15 जागा लढवत आहेत. आणि टोटल जिल्ह्यामध्ये बघितलं तर परभणीमध्ये 2 जागा युतीमधून,
गंगाखेडमध्ये मला वाटतं 2 जागा आणि जिंतूरमध्ये 3, अशा बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये 6-7 जागा आणि पाथरी एका मतदारसंघामध्ये आम्ही 16-17 जागा लढवतो. तर सरळ हे सईद भैयाचं नेतृत्वात यश दिसते, कारण पाथरी नगरपालिका देखील त्यांनी विजय मिळवला. त्याचबरोबर सोनपेठमध्ये जे सर्व पक्षीय आघाडी होती त्यामध्ये सईद भैया देखील होते, तिथेही विजय मिळवलेला आहे. तर निश्चितपणे सईद भैया खानच्या नेतृत्वाखाली पाथरी मतदारसंघ या पैशाच्या ताकदीवर आतापर्यंत निवडणुका जिंकत आल्या असा आरोप होतोय. हो, जिल्हा परिषदेला तेच स्टॅटस केलं, तुमचे पैसे देऊनच मतदार विकत घ्यायचे असं काय आहे? नाही पैसे असं कोणी म्हणलं की त्यांनी जे आजपर्यंत कामं केले, मग तुम्ही पैसे आता अशा गोष्टी होतात पैसे म्हणतात, पण आज ते माणूस नाही का मागच्या 3 वर्षापासून आज पाथरी सह परभणी जिल्ह्यामध्ये जे त्यांनी आरोग्य सेवेमध्ये काम केलेलं आहे. मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. दर 15 दिवसाला 8 दिवसाला मानवत रोडून 200 ते 250 पेशंट पाथरी मतदारसंघातल्या मुंबईला जातात. तिथून पूर्ण कुठले साध्या तुमच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून अशा अवघड शस्त्रक्रिया आहेत. आता मी माझ्या मतदारसंघात सांगतो, एक 13-14 वर्षाच्या मुलीचं हृदयावर छिद्र होतं. तिची शस्त्रक्रिया आम्ही मुंबईला पूर्ण विनामूल्य, म्हणजे त्याला कुठलाही खर्च न नेता परभणी त्यांना मुंबईला ऑपरेशन करून घरापर्यंत आणण्याची सुविधा करून दिली. मग हे तुम्ही काम ना करू शकत नाही ना. पैसे तर सगळेजण पक्षाचा विषय झाला, तो पैसे खर्च करतात, पण तसं कुठलाही पैशाचा नाही. शेवटी पैसे जर असतं तर मग खूप पैशावाले लोक निवडून आले असते, पण या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेत पैशावाले पण भरपूर लोक पडले ना. शेवटी तुमचं काम सामाजिक कार्य लोक ते ओळखतात ना, की काम कोण करू शकतं. शेवटी प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याकडे का नाही येतं हॉस्पिटल, आपल्या इथल्या लोकांना मुंबईला का जावं लागतं? हां, त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. मी आजही आता झालेलं आहे. काल मतदारसंघामध्ये सुद्धा मी सांगितलं, सईद खाननी स्वतःची 4.5-5 एकर जमीन धूत फाउंडेशनला दान केलेली आहे. तर धूत फाउंडेशनचं त्यांच्या त्या वडिलाच्या नावावर तिथं 300 बेडचं पाथरी जन्मस्थान जे साईबाबाचं आहे, तिथं 300 बेडचं हॉस्पिटलचं काम होणार आहे. मग हे काम आपल्याला होणारच आहे. मग आता मी काय सांगतो, यार लोकांना संधीच आज भेटली ना. आज सगळे जे सोबतचे होते ते आपले जुने जे नेत्यांचं होतं, त्यांचं अपयश असल्यामुळं यांना बॅकलॉग भरून काढायला वेळ लागत आहे ना. म्हणजे हे जे मातब्बर नेते ज्यांची जशी ओळख आहे त्यांनी काही विकास केलाच नाही, आणि ही जी पोकळी निर्माण झाली तर ती आता भरून काढण्यासाठी आता तुम्ही एक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. तर तुमच्या मार्फत काय नेमकी कार्य होणार आहे? आता मी तुम्हाला पेडगावचं सांगतो. तर मी साधा एक ग्रामपंचायत सदस्य आहे. मी माझ्या आता या महायुतीच्या काळामध्ये माझ्या वार्ड क्रमांक 3मध्ये मी जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी अल्पसंख्याक विभागातून 25-15मधून निधी, असं बरेचसे विकास कामं. त्याशिवाय मी स्वतःच्या स्वखर्चातून पेडगावमधल्या पूर्ण चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवलेत. बाकी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आपण चालूच ठेवतो. तर निश्चितपणे त्याचा म्हणजे फायदा आम्ही जनसन्मान प्रकारचा असल्यामुळे याचा फायदा आम्हाला निश्चितपणे या निवडणुकीमध्ये होणार आहे. लोकांना एक स्वतःचा म्हणजे आता हे तुम्ही तर बोललं की बाप आता निवडणुकीमध्ये बरेचसे उमेदवार असतात की ऐन वेळेस पैशाचा ढीग घेऊन येतात, पण लोक शेवटी पैसा जरी असला तरी आपल्या शेवटी 5 वर्ष कोण कामी येणार आहे हाच विचार करतात ना. म्हणजे त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. अंकुश लाडचं उदाहरण घ्या तुम्ही. लोकांनी झाला असेल पैशाचा, आपण मानवतमध्ये म्हणलो, मात्र शेवटी मानवतमध्ये विजय कुणाचा केला? एक अंकुश लाडचा. जे सईद भैया खाननं जे पाथरीमध्ये काम केलं मागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये, आज जवळजवळ 2 ते 2.5 हजार घरं अण्णा तिथले रेग्युलाइज केले सईद खाननी. आणि ते कुठल्याही जाती धर्माचे, त्याच्यामध्ये संत नामदेव नगर अशा प्रकारचे नाव आहेत. समजा रोहिदास नगर, हे सगळे म्हणजे त्यांनी तसा कुठला भेदभाव केला नाही. जे मागच्या 15-20 वर्षापासून तो PTRचा प्रश्न रखडलेला होता, त्यांनी तो मार्गी लावला. मग लोकांनी मतदान रूपी त्यांना आशीर्वाद दिला. तिथे मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना हे आवाहन करतो की आज सईद भैयाच्या रूपानं पाथरी मतदारसंघामध्ये एक चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे, आपलं युवा नेतृत्व आहे. आज महायुतीचं शासन आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम सगळ्यांनी बघितलं. 2.5 वर्षामध्ये एक जेवढे म्हणजे त्यांच्याबद्दल एक लोकांची सहानुभूती आणि प्रेम निर्माण झालं 1-2.5 वर्ष कमी कालावधीमध्ये. तर ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून झालं. आणि सईद भैया खान त्यांचा आदर्श घेऊन आणि आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांचा आदर्श घेऊन काम करत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही या पेडगाव सर्कलचा चांगल्या प्रकारे विकास करू हा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. थँक्यू.